जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 6वा देवशोधन नाम. समास 10वा अनुर्वाच्य नाम. श्रीराम समर्थ. समाधान पुस्तकाही म्हणती बोलिजे ऐसे नाही, तरी ते कैसे आहे सर्व ही निरोपावे. आता श्रोता काय म्हणतोय सद्गुरूंना? समाधान ते काय असते, म्हणजे काय समाधान कशाला म्हणतात? आपल्याला तरी अजून आपण काय समाधान पाहिजे, समाधान पाहिजे. सर्वजण काय म्हणतात? मला समाधान पाहिजे. परंतु समाधानाचा अर्थ काय आहे? खरा अर्थ, खरं समाधान कशाला म्हणायचं असं कोण म्हणतंय? श्रोता म्हणतोय, सद्गुरूंना विचारतोय. काय? समाधान पुस्तकाही म्हणती बोलिजे ऐसे नाही. आता समाधान सांगायचं कसं? आता कुणाला दाखवता तरी येते का की माझ्या अंतरी मला समाधान मिळाले? हे कुणाला दाखवता येते का? सांगता येते का? म्हणती बोलिजे ऐसे नाही, बोलण्या म्हणजे सांगण्यासारखं समाधान नसते, ते असतं समाधान. समाधान मिळते, परंतु ते काय करता येत नाही, दाखवता येत नाही. तरी ते कैसे आहे सर्व ही निरोपावे. आता कुणाला जरी विचारायला गेलो, बाबा समाधान मला दाखव, दाखवता येते का समाधान दाखवता येण्यासारखी गोष्टच नाहीये. म्हणून समाधान कशाला म्हणतात? सद्गुरू शिवाय कोण दाखवणार आहे? दाखवूच शकत नाही. म्हणून शेवटी आपण सगळं कंटाळून कोणाकडे जातो? सद्गुरूंकडे जातो आणि सद्गुरूंना विचारतो, मग हे समाधान कसे, ते मला काय करा, सांगा. समाधान म्हणजेच काय हे अनुर्वाच्य. अनुर्वाच्य म्हणजे कोण हे कळलं पाहिजे आपल्याला. अनुर्वाच्य तो कोण आहे? तो परब्रह्म आहे. अनुर्वाच्य म्हणजे कोण तो परब्रह्म. आणि तो कसा आहे, काय आहे हे, आणि त्याला भेटल्यानंतर आपल्या अंतरी काय मिळणार आहे? आपल्याला समाधान मिळणार आहे. परंतु ते व्यक्त करता येणार आहे का? नाही व्यक्त करता येणार. म्हणून परब्रह्माला भेटल्यानंतरचं जे समाधान आहे ते कसं असतं हे कोण विचारतंय? श्रोता विचारतोय. कुणाला? सद्गुरूंना. काय? अनुर्वाच्य समाधान ते कसं असतं ते काय करा, मला सांगा. कारण कोणाला विचारायला गेलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. सर्वजण म्हणतात हा मी समाधानी आहे, परंतु समाधानाचा खरा अर्थ कोणता संसारात समाधानी होणं की परमार्थात समाधानी होणं, ते आपल्याला कळलं पाहिजे का देवशोधन दशक 6वा दिलाय समर्थांनी. कोणता? दशक 6वा देवशोधन नाम. देवाला शोधायचंय. समास 10वा अनुर्वाच्य नाम. आता अनुर्वाच्य म्हणजे कोण? तर तो परब्रह्म, साक्षात परब्रह्म. आणि परब्रह्माला भेटायचंय, मग काय पाहिजे? परब्रह्माला जर आता अर्जुनाला ज्या वेळेस श्रीकृष्ण पहिल्यांदा भेटले त्यावेळेस त्यांना जाणीव होती का अर्जुनाला जाणीव होती का हा कोण आहे? परब्रह्म आहे. हा सृष्टीचा काय आहे? निर्माण करता आहे, याची जाणीव होती का त्याला? नाही. ज्या वेळेस अर्जुन स्वतःच्या कर्तव्यापासून काय जायला लागला, लांब जायला लागला, त्यावेळेस श्रीकृष्णांनी काय केलं? गीतेचा उपदेश केला. गीता म्हणजे काय आहे गाण्याच्या स्वरूपात गायलेलं काय आहेत? श्लोक आहेत. आणि ते काय केले म्हणून गीता म्हटलं जातं त्याला. मग काय केलं श्रीकृष्णांनी? गीतेच्या स्वरूपामध्ये काय दिलं त्याला निरूपण दिलं. आणि त्यानं काय केलं? अखंड काय केलं? अर्जुनानं काय केलं? अखंड श्रवण केलं. आणि ते श्रवण केल्याच्या नंतर त्या परब्रह्माची ओळख दिली ना. त्या जे स्वरूप आहे ते काय केलं? दाखवलं. परंतु ते स्वरूप अर्जुन ह्या कातड्याच्या डोळ्याने पाहू शकला का नाही पाहू शकला. मग त्याला कोणते डोळे पाहिजेत? ज्ञानचक्षु पाहिजेत. मग त्या परब्रह्मानं काय केलं? ते ज्ञान होण्यासाठी, म्हणजे परब्रह्म कळण्यासाठी काय दिले? कोणते चक्षु दिले? तर ज्ञानचक्षु दिले. आणि त्या ज्ञानचक्षुने त्याला काय मिळालं? त्या परब्रह्माचं स्वरूप पाहायला मिळालं. आणि मग ते स्वरूप पाहिल्यानंतर कोणता आनंद होतो, कोणतं समाधान मिळतं, ते श्रोता काय म्हणतोय? सद्गुरूंना ते समाधान मला सांगा. अनुर्वाच्य म्हणजे परब्रह्माला भेटल्यानंतरचं जे समाधान असतं ते मला सांगा.
समाधान पुसता काही, म्हणती बोलिजे ऐसे नाही, तरी ते कैसे आहे सर्वही निरोपावे. मुक्याने गुळ खादला, गोडी नये सांगाव्याला, याचा अभिप्राव मजला निरोपण कीजे. आता हे कशासारखं झालं? मुक्याला आता एखादा न बोलणारा माणूस आहे आणि त्याला गुळ खायला दिला, ठीक आहे, परंतु त्याला तोंडाने सांगता येणार आहे का? त्याला जर वाचाच नाही तर त्याला गुळाची गोडी, गुळ गोड किती गोड आहे, कसा गोड आहे हे सांगता येईल का? मग त्या पद्धतीनं काय झाली, श्रोत्याची अवस्था तशी झाली. काय? मुक्याने गुळ खादला, गोडी नये सांगायला, याचा अभिप्राव मजला निरोपण कीजे. म्हणजे मला आता हे काय कळना की मी ते मला सगळं दिलं ज्ञान, तुम्ही आतापर्यंत जे सगळं ज्ञान आहे ते दिलं, परंतु तरी पण माझी अवस्था कशी झाली, त्या मुक्यासारखी. काय? गुळ खाऊन सुद्धा, ज्ञान येऊन सुद्धा काय होईना, प्रकट करता येईना. ज्ञान आहे, बरोबर आहे, मला कळलंय परब्रह्म कोण आहे, सद्गुरू कोण आहेत, बरोबर आहे, ठीक आहे, मला कळलंय, परंतु काय होत नाही मला आता. समाधान कसं मिळतंय ते काय करता येत नाही, सांगता येत नाही. मुक्याने जसे गुळ खाल्ल्यानंतर त्याला गोडी सांगता येत नाही, तसं मला जरी कुणी विचारलं की तो परब्रह्म कसा आहे आणि त्याच्याजवळ गेल्यानंतर समाधान कसं प्राप्त होतं, हे जर मला कोणी विचारलं तर त्या मुक्यासारखी माझी काय आहे अवस्था आहे. तरी मला काय करा, या गोष्टीतून काय करा, याचं ज्ञान द्या, असं कोण म्हणतोय? श्रोता म्हणतोय. कुणाला? सद्गुरूंना म्हणतोय. म्हणजे तू कोण श्रोते, आपलाच प्रश्न येतो. अनुभवही पुसो जाता, म्हणती नये की सांगता, कोणापासी पुसो आता समाधान. आता समाधान मिळालंय, बरोबर आहे, आपल्याला बघा परमार्थातलं समाधान मिळतंय, बरोबर आहे. श्रवण केल्यानं काय मिळतं आपल्याला? अंतरी समाधान मिळतं. परंतु एखादा जो बाहेरचा व्यक्ती असेल आणि त्याने विचारलं की बाबा परमार्थामध्ये तुला काय अनुभव आला, का कसं समाधान मिळालं, दाखव बरं. आपण दाखवू शकतो का हो? आपल्याला माहित आहे कुठं मिळाले, अंतरी समाधान मिळाले, मला अंतरी समाधान मिळाले, परंतु ते काढून दाखवता येतंय का आपल्याला? नाही. कारण काय हो, तो अनुभव घ्यावा लागतो. म्हणून अनुभवही पुसो जाता, म्हणजे परमार्थातला अनुभव जरी कुणी विचारला तरी मला काय करता येत नाही, सांगता येत नाही. आणि कुणाला विचारायला गेलं, आता एखादा आपला परमार्थातला माणूस असेल, त्याला विचारायला गेलं की बाबा हे समाधान कसलं आहे ते मला काही कळत नाही, तुम्हाला कळत असलं तर सांगा. त्याला तरी सांगता येतंय का हो? नाही. सद्गुरूंशिवाय हे कुणाला सांगता येत नाही. म्हणून श्रोता काय म्हणतोय, मला हे सांगता येत नाही, कुणाला विचारलं तर कुणाला माहित नाही, मग हे काय करा, तुम्ही मला सांगा, तुम्ही आवर्जून मला काय करा, हे सांगा की काय हो समाधान कसं असतं. ऐसे श्रोत्याचे उत्तर, याचे कैसे प्रत्युत्तर, निरोपी जेल तत्पर होऊ नये का. आता हे काय आहे, श्रोत्याचा प्रश्न आहे आणि श्रोत्याने प्रश्न केला. श्रोते म्हणजे कोण हो? आपणच. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो, हे समाधान म्हणजे काय असते आणि हे परब्रह्म म्हणजे काय. आपल्याला रोज जरी ज्ञान दिलं तरी आपण काय करतो हो, बारक्या बाळासारखं सारखं सद्गुरूंना काय करत असतो, सतत हट्ट करत असतो की काय समर्थ मला हे कळलं नाहीये, मला हे सांगा. मग समर्थ कधी रागवतात का? नाही. प्रत्येक प्रश्नाला उत्तर समर्थाकडे ठेवलेलं आहे. म्हणून श्रवण केल्याने प्राप्त काय आहे, प्रत्येक आठवड्याला विचारतात. प्रत्येक वेळेस श्रोता काय विचारतो, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. आता माहित आहे काय आहे हो, मनास होय विश्रांती आणि समाधान. ठीक आहे, विश्रांती समाधान मिळतंय, परंतु ते दाखवताही येत नाही, कोणाला सांगताही येत नाही की हे कशा प्रकारचं समाधान आहे. येतं का हो सांगता? मग तसं आहे हा काय हो. आता श्रोत्याने प्रश्न विचारलाय, श्रोत्याने प्रश्न विचारलाय, याचे प्रत्युत्तर आता समर्थांनी काय दिलं ते आपण काय करूया, पुढे बघूया. जे समाधानाचे स्थळ की तो अनुभवाची केवळ, ते स्वरूप प्रांजळ बोलून दाऊ. म्हणजे काय, जे काय समाधान आहे ते काय आहे हो, जाणण्यास काय आहे, कठीण आहे का. ते समाधान म्हणताय बरोबर आहे, परंतु काय हो, प्रत्येक जण म्हणतो की समाधान काय जाणण्यास काय कठीण आहे. पण मला तर तसा काय येत नाही, अनुभव येत नाही,
त्या आता ह्यासाठी माझ्या मनात काय विचार येतोय, काय मग अनुभव कुणालाही विचारायला गेलं तर काय म्हणतात, ते समाधान मिळते बरोबर आहे, पण ते सांगण्यास काय आहे, कठीण आहे. मग ते मला काय करा, माझ्या चित्ताला म्हणजे श्रोता कसा आहे हो, श्रोता काय म्हणतो, मला जसं पटल असं उत्तर तुम्ही काय द्या, मला द्या, कारण मला त्याशिवाय काय करणार नाही, माझ्या भाषेत मला काय द्या, उत्तर द्या, नाही तर मला काय कळणार नाही. मग समर्थ काय करतात हो, आपल्याला सद्गुरू आपल्याला आपल्याच बोलीने काय करतात हो, शिकवतात. म्हणून आपल्याला काय कळतो, सहज परमार्थ काय होतो हा कळतोय. मग जे समाधानाचे स्थळ की तो अनुभवाची केवळ ते स्वरूप प्रांजळ बोलवून दाव. मला आता सांगा तुम्ही, कारण मला हे समाधान कोणाला अनुभवी माणसाला विचारायला गेलं तरी ते काय म्हणतात की आम्ही सांगू शकत नाही. परंतु तुम्ही काय करा, हे मला माझ्या भाषेमध्ये काय करा, समजून सांगा. जे बोलास आकळेना बोलल्या विनही कळेना, जयासी कल्पिता कल्पना हिमपुटी होय. जे बोलास आकळेना, आता जे परब्रह्म स्वरूप समाधानाचे जे स्थळ आहे ते काय हो, शुद्ध व अनुभव रूप आहे. कसं आहे ते परब्रह्म स्वरूप, कसं आहे हो, परब्रह्म स्वरूप शुद्ध व काय आहे, अनुभवाने ते पाहायला मिळतं आपल्याला. आता जे शब्दानेही काय करता येत नाही हो, आकलन, जे शब्दाने आकलन होत नाही, बोलल्याशिवाय पण कळत नाही, ज्याची कल्पना जयास कल्पिता कल्पना, ज्याची कल्पना करायला लागले परब्रह्माची तरी ती काय होतो, कष्टी होतात माणसं. काय हो, परब्रह्म काय आहे हो, शुद्ध आहे, शुद्ध. परंतु आपल्याला कितीही ज्ञान दिलं म्हणून अखंड काय करा, समर्थ सांगतात श्रवण करा. म्हणजे काय हो, आपण भरकटणार नाही, आपण काय होणार नाही, भरकटणार नाही. नाहीतर आपल्याला आज शिकवलं की लगेच तासाभराने काय पडतात, संशय येतो परब्रह्माविषयी. म्हणून सद्गुरूंना सतत काय करावं लागतं, आपल्याला निरूपण द्यावं लागतं. त्याच पद्धतीनं समर्थ काय म्हणतात, जे बोलास आकळेना, जे बोललं तरी कळत नाही, आणि म्हणजे जे शब्दाने कळत नाही, बोलल्याशिवाय कळत नाही, शब्दाने आकलन होत नाही, बोलल्याशिवाय कळत नाही, ज्याची कल्पना करायला गेलं तर आपल्यालाच कष्ट होते, ते परब्रह्म काय हो, त्याला जाणायचंय. आपल्याला काय करायचंय, त्याला जाणून घ्यायचंय. ते जाणावे परब्रह्म जे वेदांचे गुह्य परम, धरिता संत समागम सर्व ही कळे. ते जाणावे परब्रह्म ते कोण आहे, जे बोलल्याशिवाय, जे शब्दाने आकलन होत नाही, जे बोलल्याशिवाय कळत नाही, ज्याची कल्पना करू शकत नाही, असं जे आहे ते कोण आहे हो, परब्रह्म आहे. ते जाणावे परमब्रह्म जे वेदांचे गुह्य परम, म्हणजे काय आहे हो, जे वेदातले परम रहस्य आहे, त्यालाच काय म्हणतात व धरिता संत समागम. म्हणजे वेदांमध्ये ज्याचं परम रहस्य दडलेलं आहे ते कशाने कळणार आहे आपल्याला, संत समागम. कुठं, संत संगतीत गेल्यानंतरच आपल्याला काय कळणार आहे, ते परब्रह्म कसलं आहे ते आपल्याला काय होणार आहे हो, आकलन होणार आहे. ते सांगायला गेलं तर ते आपल्याला कळत नाही. संत संगतीत ज्या वेळेस आपण राहू त्यावेळेसच आपल्याला काय कळणार आहे हो, ते परब्रह्म कळणार आहे. तेची आता सांगिजेल जे समाधान सकोल, ऐक अनुभवाचे बोल अनुर्वाच्य वस्तू. आता तेच समाधान, त्याची आता सांगेजेल जे समाधान सखोल, असे जे गूढ समाधान आहे तेच आता तू काय करतो, तुला सांगतो. असं कोण म्हणतात, सद्गुरू म्हणतात. सद्गुरूच्या संगतीत गेल्यानंतर ती अनुर्वाच्य वस्तू म्हणजे कोण हो, अनुर्वाच्य. समर्थ काय म्हणतात, त्याची आता सांगितलेलं जे समाधान सखोल, ऐक अनुभवाचे बोल अनुर्वाच्य वस्तू. ते अनुर्वाच्य वस्तू कोण आहे ते तुला अनुभवाने सांगतो. ते आता काय करतो, ऐक. आता सांगा अनुर्वाच्य वस्तू
कोण आहे हो अनुर्वाच्य वस्तू? कुणाला म्हटले हो सद्गुरूंनी अनुर्वाच्य? तर ते कुणाला म्हटलंय हो? त्या परब्रह्माला म्हटलंय. आणि हे कशानं म्हटलंय? अनुभव घेऊन म्हटलंय. सद्गुरू म्हणतात की काय होय, मी हे अनुभवाने सांगतोय की ती अनुर्वाच्य वस्तू कोण आहे? तर ते परब्रह्म आहे. सांगता नये ते सांगणे, गोडी कळाया गुळ देणे, ऐसे हे सद्गुरू विने होणार नाही. सांगता नये ते सांगणे. आता जी गोष्ट सांगता येत नाही, समाधान कोणाला सांगता आलंय का हो? परब्रह्म कोणाला दाखवता आलंय का हो आज तागायत? परंतु सद्गुरू परंपरा एवढी श्रेष्ठ आहे की ती सद्गुरू परंपरा काय करते? गोडी कळायची असेल म्हणजे गुळ देऊन गोडी विचारत नाहीत सद्गुरू. गुळच देतात हातावरती आणि त्याची गोडी सांगतात की हा गुळ कसा आहे, गोड आहे, हातावर देऊन सांगतात. तो कोण आहे? सद्गुरू आहे. म्हणजे जे सांगता येत नाही ते सांगणारा कोण आहे? तर तो सद्गुरू आहे. कारण का हो? सद्गुरू परंपरा अशी आहे की ते गुळ खाल्ल्यावर गोड विचारत नाही, तर गोड असणारा गुळच काय करतात? खायला देतात. लक्षात ठेवा, ही परंपरा कोणते? सद्गुरू परंपरेशिवाय हे कोणी करू शकत नाही. कारण कसं हो, जी सांगता येत नाही ते काय करायचं? प्रत्यक्ष प्रचिती देऊन सांगायचं. सोपं आहे का? कोणीही करू शकत नाही. त्याला कोण पाहिजे? सद्गुरू परंपराच पाहिजे. सद्गुरू शिवाय हे कार्य कोणीही करू शकत नाही. सद्गुरू कृपा कळे त्यासी, जो शोधील आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू. आता सद्गुरू कृपा काय असते हे कधी कळणार आहे? सद्गुरू कृपा कशी असते, त्याचं फळ काय असेल, हे काय हो कसं कळणार? याचा शोध घेईल कोण? शोध घेईल जो सद्गुरूंना शरण जाईल. सद्गुरू कृपेचा शोध, सद्गुरू कृपा कशी असते त्याचा काय घेईल? शोध घेईल. त्या व्यक्तीला काय होणार आहे हो? आपोआप काय होणार आहे? ब्रह्मानुभव. त्या परब्रह्माचा काय येणार आहे? अनुभव येणार आहे. आपोआप येणार आहे. सद्गुरू सानिध्यात जो राहील, सद्गुरू कृपा ज्याच्यावर असेल आणि जो सद्गुरूंना शोधत जाईल, सद्गुरूंकडून ब्रह्मज्ञान घेईल, त्यावेळेसच त्याला काय येणार आहे हो? ते ब्रह्मानुभव येणार आहे. अन्यथा येऊ शकत नाही. एवढं सोपं नाहीये. परमार्थ करणं एवढं सोपं नाहीये. परमार्थ सोपा करून कोणी दिला हो? आपण जे एवढं निरूपण करतोय, एवढं श्रवण करतोय, हे सोप्या भाषेत करून कुणी दिलं? ह्याची ओळख आपण काय केली पाहिजे? घेतली पाहिजे. का हो? कारण हे सोपं करून सांगणारी परंपरा कोणती आहे? सद्गुरू परंपरा. सद्गुरू परंपरेशिवाय, सद्गुरूंशिवाय हे गुह्य ज्ञान एवढ्या सोप्या भाषेत समजून सांगणारं कुणीही नाही. कारण सद्गुरू कसे आहेत? गुळ खायला देऊन विचारत नाहीत गोडी कशी आहे. गोड असणारा गुळ खायला देतात. ही सद्गुरू परंपरा आहे. नीट भाग समजून घ्या. बघा, सद्गुरू कृपा कळे त्यासी, जो शोधील आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आप. आता सद्गुरू कृपा कुणाला कळते? जो स्वतःला अंतरी शोधतो. नाव काय आहे? दशकाचं नावच काय आहे हो? देव शोधन नाम. जो अंतरी देवाला शोध घेतो, आपल्याच स्वतःच्या अंतरी काय करतो? भगवंत परब्रह्माचा काय घेतो? शोध घेतो. त्या परब्रह्माला काय करतो? पुढे कळे अनुभवासी आपे आप. पुढे त्याला काय कळणार आहे? अनुभवाने कळणार आहे. काय हो? आपोआप कळणार आहे की काय आहे ती वस्तू, कोणती, म्हणजे परब्रह्म काय आहे ते कुणाला कळणार आहे? जो स्वतःला शोधल, जो परमार्थाला स्वतःला जाणून बुजून जो परमार्थ करील, जो सद्गुरूंच्या बोलावरती काय ठेवील? विश्वास ठेवील, सद्गुरूंचं सांगितलेलं ऐकेल, त्यालाच काय होणार आहे हो? पुढे जाऊन काय होणार आहे? त्या परब्रह्माची ओळख होणार आहे. कोण परब्रह्म आहे, कसा परब्रह्म आहे, समाधान कसं आहे ते त्याला काय कळणार आहे? पुढे कळणार आहे. दृढ करुणिया बुद्धी, आधी घ्यावी आपशुद्धी, तेने लागे समाधी अकस्मात. आता दृढ करुणिया बुद्धी, आधी घ्यावी आपशुद्धी.
आपशुद्धी. काय सांगितले? बुद्धीचा दृढ निश्चय करून मी कोण ह्याचा विचार करायचा आपल्याला. काय हो, आधी घ्यावी आपशुद्धी. म्हणजे आपशुद्धी म्हणजे काय हो, श्रवण करायचंय आणि स्वतःला काय करायचंय हो, अंतरी शुद्ध करून घ्यायचंय. त्यावेळेसच काय लागेल, त्यावेळेस आपली काय लागेल, ते नाही लागेल समाधी. अकस्मात त्यावेळेसच समाधी लागणार आहे आपली, परब्रह्माच्या ओढीची समाधी त्यावेळेसच लागणार आहे, ज्या वेळेस आपण आपली शुद्धी करून घेऊ श्रवणाने. ही शुद्धी काय, पाण्याने आंघोळ करून शुद्ध होत नाही. ते वरचं बाह्यांग शुद्ध होतंय, परंतु अंतरंग जर शुद्ध करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं, संत संग धरायला पाहिजे. अंतरंग शुद्ध करायचंय म्हटल्यानंतर सद्गुरूंना काय गेलं पाहिजे, आपल्याला शरण गेलं पाहिजे. सद्गुरूंकडून सगळा काय हो, परमार्थ शिकून घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, जेणेकरून आपलं काय होणार आहे, अंतरंग शुद्ध होणार आहे. आणि अंतरंग एकदा शुद्ध झालं, एकदा अंतरंग धुतलं स्वच्छ, की तिथं काय होणार आहे, व त्या परब्रह्माची काय लागणार आहे, आपल्याकडं समाधी लागणार आहे आपल्या अंतरी त्या परब्रह्माची. आपले मूळ बरे शोधिता, आपली तो माईक वार्ता, पुढे वस्तूच तत्वता समाधान. आपले मूळ बरे शोधिता, आपलंच मूळ काय करायचंय हो, नीट विचार करायचाय. आपलं म्हणजे काय, मीला शोधायचंय. आणि आपले मूळ बरे शोधिता, आपली तो माईक वार्ता, पुढे वस्तूच तत्वता समाधान. आपण शोध कुठं घ्यायचाय, शोधबोध कुठं घ्यायचाय, अंतरीच घ्यायचाय. अंतरी शोधबोध घेतला की ते आपल्याला कळतं, आपल्यात सगळ्यात मोठा शत्रू कोणता आहे परमार्थातला, तर तो मी. आणि मीला बाजूला केलं की ते समाधानच आहे. सगळं खाली काय राहतं, तर ते अनुर्वाच्य समाधान. आपल्याला समाधान कोणतं पाहिजे, गाडी घेतली, बंगला बांधला, मुलं मोठी झाली, चांगल्या सर्व्हिसला लागली, ते जे समाधान मिळतं ते समाधान आहे का हो? हे समाधान कोणतं आहे, तर परब्रह्माला भेटल्यानंतर जे मिळतं ते समाधान आपल्याला बघायचं आहे, अनुर्वाच्य समाधान. मग हे कधी मिळतंय, समर्थ काय म्हणतात, आपले मूळ बरे शोधिता. स्वतःला शोध घ्यायचा आहे, स्वतःचा शोधबोध घेऊन मीपणा काय करायचं व त्याग करायचा आहे. अहंकाराचा काय करायचा आहे, त्याग करायचा आहे. अहंकार बाजूला केला की जे शिल्लक राहतं ते काय आहे हो, आपली तो माईक वार्ता, पुढे वस्तूच तत्वता. असं पुढं ती अंतरी काय आहे, राहतंय. मग मीपणा बाजूला केला की काय राहतंय हो, ते जे राहतंय शिल्लक ते काय आहे, समाधान. आत्मा आहे सर्व साक्षी, हे बोली जे पूर्व पक्षी, जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध. आत्मा आहे सर्व साक्षी, आपल्या सगळ्या कर्माला साक्षीदार कोण आहे हो. मी चोरी केली, कुणीही मला पाहिलं नाही, कुणालाही माहित नाही मी चोरी केली, परंतु माझ्या अंतरीच्या अंतरात्म्याला माहित आहे का नाही मी काय केलं ते. कुणाला माहित आहे, कोण आहे साक्षी, आपल्या प्रत्येक कर्माला साक्षी कोण आहे हो, तो अंतरीचा अंतरात्मा. आत्मा आहे सर्व साक्षी, हे बोली जे पूर्व पक्षी. हे काय करायचंय आपल्याला, हे बोलणं, आत्मा सर्व साक्षी आहे हे बोलणं कसं आहे, पूर्व पक्षाचं आहे. जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध. आता बघा, ही आपल्याला माहित आहे, सिद्धांत सिद्ध साध्य सिद्धांत सिद्ध तोची सिद्ध म्हणजे काय हो, व्यवस्थित समजून घ्या. आता आत्मा हा कसा आहे हो, परमात्मा वस्तू म्हणजे परमात्मा अवस्था तिथं आहे. आत्मा हा काय आहे हो, परब्रह्माच म्हणून सर्व साक्षी. जो इथं काय सांगायचंय, आत्मा आहे सर्व साक्षी, हे बोली जे पूर्व पक्षी, जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध. आता आपल्याला माहिती आहे आत्मा हा सर्व साक्षी आहे, आपल्या प्रत्येक कर्माला साक्षी कोण आहे, आत्मा आहे.
परंतु हे आपल्याला समजत नाही. हे ज्याला समजतं की काय आत्माच काय आहे, परमात्मा रूप आहे, परमात्म्याचं स्वरूप हा कोण आहे, आत्माच आहे, त्याला येणे नाही जाणे नाही, असा आत्मा काय आहे, अमर आहे. मग हे जो जाणतो तोच कोण होय, सिद्ध होय. तोच कोण होय हो, सिद्ध होय. आणि त्यालाच काय येणार आहे, अनुभव येणार आहे सगळ्या गोष्टीचा. काय परब्रह्माचा अनुभव कुणाला येतो, सिद्धांत. म्हणजे जो परब्रह्म पाहतो, ज्याला परब्रह्माचा अनुभव येतो तोच काय आहे हो, जो कोणी सिद्धांत लक्षी. सिद्धांत म्हणजे काय, आपल्याला काय पाहायचं आहे इथं, परब्रह्म. म्हणजे ज्याला परब्रह्म भेटतो तोच खरा काय होय हो, सिद्ध होय. म्हणजे जन्माला आलेल्याचा सार्थक कधी होणार आहे, ज्या वेळेस त्याला अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख होईल, त्यावेळेसच त्याला तो काय होईल हो, सिद्ध होईल, असं समर्थांचं म्हणणं आहे. मग त्यालाच काय होणार आहे हो, सिद्धांत वस्तू लक्षू जाता, सर्व साक्षी ते अवस्था, आत्मा ती होनी परता अवस्था तीत. आता सिद्धांत वस्तू सिद्धांत वस्तू म्हणजे काय हो, तो परब्रह्म. काय हो, परब्रह्म. आणि सिद्धांत वस्तू लक्षू जाता, सर्व साक्षी ते अवस्था, आत्मा ती हुनी परता अवस्था तीत. तो आत्मा त्या परब्रह्मा पाहून वेगळा नाहीये. का हो, सिद्धांत वस्तू म्हणजे परब्रह्म. आणि ती पाहायला गेलं तर काय हो, मध्यंतरी काय आपल्याला सर्व साक्षणी अवस्था उत्पन्न होते, परंतु तिच्याहून पलीकडे काय आहे, तो परब्रह्म अवस्थातीत आहे. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, दष्टा दष्टेपणे नुरे, ते समयी उत्तरे फुंज मीपणाचा. आता पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, आता पदार्थ ज्ञान म्हणजे काय हो, सर्व साक्षणी अवस्था जेव्हा नाहीशी होते, आपल्याला वरती दिलेली सर्व साक्षणी अवस्था जेव्हा आपल्या अंतरीची सर्व साक्षणी ज्या वेळेस, म्हणजे सर्व साक्षणी अवस्था ज्यावेळेस, पदार्थ ज्ञान म्हणजे काय, सर्व साक्षणी अवस्था. आणि ती जेव्हा नाहीशी होते तेव्हा पाहणारा, मी पाहणारा म्हणून वेगळा उरत नाही. दष्टा दष्टपणे नुरे, ते समयी उत्तरे फुंज मीपणाचा. म्हणजे काय हो, मीपण जे आहे, म्हणजे त्या परब्रह्माची ओळख झाल्यानंतर अंतरी काय उरत नाही हो, मीपणच काय होत नाही, उरत नाही. जेते मुराले मीपण, तेची अनुभवाची खूण, अनुर्वाच्य समाधान, या कारणे बोलीजे. आता परमार्थातलं सगळ्यात आडवं काय असेल तर काय हो, अहंकार आहे. अहंकार हा काय आहे, माणसाला त्या परब्रह्मापर्यंत पोचू देत नाही, परब्रह्माची ओळख करू देत नाही. एखादा श्रीमंत व्यक्ती असेल तर तो काय म्हणतो, मला कशाला पाहिजे परमार्थ, मला सगळं आहे, ऐश्वर आहे, सगळं आहे. परंतु मृत्यूशय्यावरती पडल्यानंतरच माणसाला काय होतं, जाणीव होते की आपण काहीतरी देवाचं करायला पाहिजे होतं. म्हणजे मृत्यूसमयी जे उपयोगाला पडतं ते परब्रह्म आहे. म्हणजे आपल्याला काय स्वानंद म्हणजे आनंद झाला पाहिजे, मृत्यूचा सुद्धा सोहळा केला कोणी हो, संतांनी. म्हणजे काय केलं, मृत्यूचं भय नव्हतं त्यांना कधीच. काय हो, कारण ते देही असून काय होते हो, सगळे विदेही. त्यांना भौतिक सुखाचा कसलाही काय नव्हता हो, लोभ नव्हता, म्हणून ते संत. आणि मग हे मी पण हा अहंकार ज्यावेळेस मुरतो, जे ते मुराले मी पण, तेची अनुभवाची खूण, अनुर्वाच्य समाधान, या कारणे बोलीजे. मग जेथे अहंभाव नाहीसा होतो तीच काय आहे हो, अनुभवाची खूण आहे. आता अहंकार आहे तोपर्यंत काय होत नाही हो, ब्रह्म साक्षात्कार होत नाही. आणि अहंकार संपला की समाधान असे आहे म्हणून सांगणार कोण, आपल्याला सांगणार कोण, सद्गुरूशिवाय कोणी सांगणार नाही. की काय, ज्या क्षणी तुझा अहंकार काय होतो, नष्ट होतो,
त्या क्षणी तुला काय मिळतो तेच तुझं समाधान आहे. हे सांगणारं कोण आहे? सद्गुरू आहेत. सद्गुरूंशिवाय आपल्याला सांगणारं कोण नाही. म्हणून काय हो, म्हणून माणसाला काय कळत नाही, समाधान का कशाला म्हणतात समाधान. जिथं मीपणा नाहीसा होतो त्यावेळेस जीवाला जो आनंद होतो तेच खरं समाधान आहे. पण हे सांगणार कोण? कुणाला सांगणार कोण आहे? तर हे सांगणार कोण आहेत? फक्त सद्गुरू आहेत. अत्यंत विचाराचे बोल तरी ते माईक फोल, शब्द सभाय सखोल अर्थची अवघा. अत्यंत विचाराचे बोल हे काय आहे हो? अत्यंत काय आहेत हे जे बोल आहेत ते काय आहे हो? अनुभव आहे. हे समर्थांच्या अनुभवाने समर्थांनी सांगितलेले काय आहे तो? हे विचार आहेत. कारण कसं काय हो, कितीही विचार करून शब्द उच्चारले तरी ते खोटे किंवा फोलपटासारखे व्यर्थ होत. अत्यंत विचाराचे बोल तरी ते माईक फोल, शब्द सभाय सखोल अर्थचे. आता एखादा नुसती बडबड केली, शब्द काही सांगितलं, एकदम विचाराचे बोल सांगितले, परंतु जर त्याला काही अर्थच नसेल, अत्यंत विचाराचे बोल तरी ते माईक फोल, मग त्याला काय? ते फोलपटासारखेच का? म्हणजे एखाद्याला कितीही चांगलं ज्ञान दिलं तरी ते कसं वाटतं हो त्याला? आता कुणाला म्हणजे एखाद्याला आवडत नाही बघा, परमार्थ काय होत नाही, आवडत नाही, आणि त्याला एकदम चांगले विचाराचे बोल त्याला दिले परंतु त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही, त्याला ते कशासारखे वाटतात? व्यर्थ बडबड करतंय हे फलपटासारखं. म्हणजे त्याला त्यातला काय नाही हो, स्वानुभवच नाहीये. अनुभवच नाहीये की परमार्थ काय आहे, तो परब्रह्म काय आहे, याची गोडीच नाही त्याला. तर अत्यंत विचाराचे बोल सांगून तर त्याला काय फायदा आहे? काय नाहीये. कारण काय हो, तो फक्त काय हो, त्या शब्दांचा फक्त अर्थ बघत असतो तो, परंतु अंतर्बाह्य शब्द सबाह्य सखोल अर्थची अवघा. परंतु त्यातला अर्थ, गर्भित अर्थ कोण समजून घेतो? शब्द सबाह्य सखोल. जे शब्द सांगतात सद्गुरूच आपल्याला बघा अंतकरणापर्यंत सगळं समजून. चांगले विचार हे चांगलेच माणसांना आवडतात, हे लक्षात घ्या. कोणाचं पण काम नाहीये. त्या परब्रह्माला जाणून घ्यायचंय तर काय पाहिजे? अंतरी शुद्ध पाहिजे, शुद्धता पाहिजे. ते ऐकून घेण्याची काय पाहिजे? क्षमता पाहिजे. नाहीतर गाढवा पुढं वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता, आपल्यात म्हण आहे बघा. मग उपयोग नाही. पेरावं पण कुठं? जमीन खडकाळ जमिनीवर जर धान्य पेरलं तर ते उगवणार आहे का? नाही उगवणार. ते तसंच धान्य पडणार, त्यातून काय येणार नाहीत, अंकुर बाहेर येणार नाहीत. त्यासाठी जमीन कशी पाहिजे? सुपीक पाहिजे ते धान्य उगवण्यासाठी. तसंच माणसाचं पण आहे. काय हो, परमार्थ रुजवायचा आहे. समर्थ अखंड प्रयत्न करत आलेत. प्रत्येक युगामध्ये परब्रह्म काय आलाय हो, कार्याला आलाय. आणि प्रत्येक युगामध्ये सद्गुरू परंपरेनं कार्य केलंय माणसं घडवायचं, परंतु प्रत्येक जण घडलाय का? नाही. मग तसं सद्गुरूंनी काय सांगितलं? अत्यंत विचाराचे बोल तरी ते माईक फोल. जमीन कशी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे ते सगळं. शब्द सबाह्य सखोल अर्थचे अवघा. त्याला काय हो, शब्द सखोल, शब्दामध्ये कितीतरी काय हो, कितीतरी अर्थ भरलेला असतो, परंतु ते समजणाऱ्याला समजतो, कुणालाही समजत नाही. शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ, शब्द सांगे ते यथार्थ, परी आपण मिथ्या. आता काय हो, शब्दामुळे अर्थ कळतो, पण अर्थ पाहिला तर शब्द व्यर्थ ठरतो. शब्दाचं महत्त्व कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्याला अर्थ कळत नाही तोपर्यंत. शब्दाचा अर्थ कळला की आपण काय म्हणतो? शब्द व्यर्थ ठरतात. म्हणजे काय? शब्दाचं काम तिथंच संपतं की काय, आपल्याला आता अर्थ कळलेला आहे. म्हणजे आता शब्दांनी दर्शवलेला अर्थ खरा असतो,
पण शब्द स्वतः मिथ्या असतात. समजून घ्या भाग. काय? शब्दांनी दाखवलेला अर्थ खरा आहे, परंतु शब्द काय ठरतात त्यावेळेस? खोटे ठरतात. शब्द काय पावतात? नाश पावतात. मग शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ, शब्द सांगे ते यथार्थ, परी आपण मिथ्या. म्हणजे शब्द जे सांगतात ते खरं असतंय, परंतु त्यावेळेस शब्द काय ठरतात? मिथ्या ठरतात. शब्दाकरिता वस्तू भासे, वस्तू पाहता शब्द नाशे, शब्द फोल अर्थ असे घनवटपणे. आता काय सांगितलं इथं? शब्दाप्रमाणे, शब्दाच्या योगाने काय होते हो? वस्तू भासते. म्हणजे काय हो? वस्तू म्हणजे कोण? तो ब्रह्म. आणि वस्तू पाहिली की शब्द नाश पावतो. म्हणजे शब्दाचं काय होतं? फोलकट होतं. अर्थच घनदाटपणाने भरलेला असतो. आता आपल्याला शब्द हा माईक म्हणजे काय हो? परब्रह्माला दाखवणारा, कुठपर्यंत? आपल्यासाठी श्रेष्ठ, यात तो अर्थ भरलेला आहे. काय? एका परब्रह्माची ओळख करून दाखवणारा कुठपर्यंत आपल्याला श्रेष्ठ वाटतो? जोपर्यंत तो परब्रह्म भेटत नाही तोपर्यंत. एकदा परब्रह्म भेटला की रस्ता दाखवणारा आपण काय होतो? विसरून जातो. तसं ते शब्दाप्रमाणे आपली पण अवस्था आहे. आपण काय करतो? मार्ग दाखवणाऱ्याला काय करतो? सद्गुरु परंपरेला काय करतो? विसरतो. भुसा करिता धान्य निपजे, धान्य घेऊन भूस टाकीजे, तैसे शब्द भूस जाणीजे, अर्थ धान्य. आता शब्दांचा अर्थ कळण्यासाठी इथं काय दिलंय हो? भुसांच्या योगाने काय होतं? धान्य उत्पन्न होतं. पण धान्य घेताना काय करतात? तो भूस टाकून देतात. त्याप्रमाणे शब्द हे काय आहेत? ते भुसाप्रमाणे आहेत. कारण त्यातील धान्य रूप काय घ्यायचंय आपल्याला? सार घ्यायचाय, फक्त अर्थ घ्यायचाय. म्हणजे सारामध्ये बघितलंय आपण काय हो? कितीही अवघड असेल तरी काय करायचं? आपल्याला त्यातलं सार घ्यायचंय आणि असार काय करायचंय? जाणून त्याग करायचा आहे असाराचा. पोचटामध्ये घनवट, घनवटी उडे पोचट, तैसा शब्द हा फलगट परब्रह्मी. आता पोचटामध्ये घनवट. पोचट म्हणजे काय हो? जे आता फलपटामध्ये काय असतं? धान्य असतं ना, ते काय असतं? किचकट धान्य असतं. आता ते धान्य घेतलं की फोल उडून बाजूला करतात. त्याप्रमाणे शब्दामुळे परब्रह्माचे ज्ञान होऊ लागते, पण ब्रह्मस्वरूपात लय पावल्यावर शब्द काय ठरतात? पोचट. पोचटामध्ये घनवट, घनवटी उडे पोचट, तैसा शब्द हा पलघट परब्रह्मी. शब्दाने आपल्याला कळतोय परब्रह्म, परंतु ज्यावेळेस आपल्याला परब्रह्माची ओळख होते, त्याची जाणीव होते, आपण ब्रह्मस्वरूपात काय होतो? ज्ञान होतं परब्रह्माचं शब्दांमुळे. परंतु त्या ज्यावेळेस ज्ञान होतं त्यावेळेस शब्द काय ठरतात? व पोचट, फोलकट ठरतात. शब्द बोलोनी राहे, अर्थ शब्दापूर्वीच आहे, या कारणे न साहे, उपमा तया अर्थासी. आता शब्द बोलोनी राहे, शब्द काय हो आहे हो? शब्द काय होतो? अर्थ मिळाला की त्या शब्द बोलोनी राहे, अर्थ शब्दापूर्वीचा. आता शब्द अर्थ जर आपल्याला शब्दापूर्वीच जर कळाला तर काय होणार आहे हो? नीट, शब्द बोलोनी राहे, अर्थ शब्दापूर्वीच आहे, या कारणे न साहे, उपमा तया अर्थासी. अहो, अर्थ हा शब्दापूर्वीच आहे. शब्द तयार झाला त्याच्या अगोदरच त्याचा काय हो? अर्थ आहे. मग शब्द अर्थाला त्याची उपमा शोभत नाही. कशाची? शब्दाची. अर्थ हा
असं त्याचे असे अर्थ हा सुरुवातीपासूनच आहे. भूस सांडून कण घ्यावा, तैसा वाच्यांश तजावा, कण लक्षांश लक्षावा, शुद्ध स्वानुभवे. म्हणून काय करायचंय व भूस म्हणजे जे घाण आहे ते टाकून देऊन धान्य घ्यावे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण भुसा म्हणजे ते धान्याचा का हे जे निघतं बुसकट ते टाकून देऊन आपण काय घेतो, धान्य घेतो. त्याप्रमाणे आपण काय करायचंय व वाच्यांश देऊन अर्थ घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे शुद्ध स्वानुभव घ्यायचा आहे आणि ते काय करायचंय आपल्याला ग्रहण करायचंय. शुद्ध स्वानुभव घ्यायचा आहे आपल्याला. व्यर्थ भुसा वगैरे घेत बसायचं नाही. जे शुद्ध आहे ते काय करायचं आपल्याला घ्यायचंय. हा वरवरचा भाग आहे. परंतु काय हो, भूस सांडून कण घ्यावा, तैसा वाच्यांश त्यजावा, कण लक्षांश लक्षावा, शुद्ध स्वानुभवे. मग ज्या व्यक्तीला सार असार कळते ते व्यक्ती काय करते हो, सारच घेतात. म्हणजे धान्य एवढं तर सर्वांना काय कळतं. आपल्याला आपल्याच भाषेत सद्गुरू समजून सांगतात. काय हो, इथं भुसा धान्य ही उदाहरणं का दिलेली आहेत, का तर आपल्याला आपलीच भाषा समजते. कारण आपणच मागितले ना समर्थांना सुरुवातीला, काय मला माझ्या भाषेत समजल असंच काय करा, समाधान म्हणजे काय असतं ते सांगा. त्यावरून सद्गुरू सांगतायत. भाषा थोडी काय आहे हो, हे सगळं अद्वैत आहे. आपल्याला समर्थ काय करतात, द्वैता आपल्या संसारिक रूपातील काय देतात, उदाहरणं देतात धान्याचं, शब्दाचं, अर्थाचं. परंतु हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय आहे, तर तू काय कर, त्या परब्रह्माची ओळख घे. दृश्या वेगळे बोलीजे, त्याशी वाच्यांश म्हणिजे, त्याचा अर्थ तो जाणीजे, शुद्ध लक्षांश. आता परब्रह्माला आपण काय म्हणतो, दृश्य वेगळं आहे. हे जे म्हणतो ते काय आलं हो, वाच्यांश. त्याला काय म्हणायचं, वाच्यांश. आणि त्या म्हणण्याचा अर्थ ध्यानात आणणे हा काय आहे हो, शुद्ध लक्षांश. ऐसा जो शुद्ध लक्षांश, तोची जाणवा पूर्व पक्ष, स्वानुभव तो अलक्ष, लक्षिला नवचे. म्हणजे काय करायचं, असा जो शुद्ध लक्षांश आहे, कारण येथे लक्षांश पाहणारा मी आहे. कोण आहे, ऐसा जो शुद्ध लक्षांश, तोची जाणवा पूर्व पक्ष. म्हणजे इथं परत आला मी. हा जो शुद्ध लक्षांश आहे तोच माईक आणि पूर्व पक्ष तोच काय आहे हो, मी पण. म्हणजे तो काय आहे, माईक आणि खोटा आहे. म्हणून काय करायचंय, स्वानुभव तो अलक्ष, लक्षिला नवचे. म्हणून काय हो, ब्रह्मस्वरूपाचा स्वानुभव काय आहे, ब्रह्मस्वरूपाचा जो आपल्याला अनुभव येतो तो काय आहे हो, अलक्ष आहे. तो पाहता येत नाही. जे ते गाळून सांडिले नभा, जो अनुभवाचा गाभा, ऐसा तोही उभा कल्पित केला. जे ते गाळून सांडिले नभा. आता आपण काय हो, असा जो कल्पनेनं उभा केलेला अनुभवाचा गाभा आहे. म्हणजे कशापासून, जे ते गाळून सांडिले नभा, जो अनुभवाचा गाभा, ऐसा तोही उभा कल्पित केला. मग तिथं खरेपणा कुठून येणार आहे, सगळं काय आहे हो, खोट्या कल्पनेनं तयार केलं. कल्पनेला काय म्हणता येईल, कल्पना खरी आहे का. आता एखाद्यानं स्वप्नामध्ये सगळं कर्ज देऊन टाकलं रात्रीचं. काय केलं, स्वप्न पडलं त्याला आणि स्वप्नामध्ये त्यानं जेवढे आहेत तेवढ्यांना सगळ्यांना कर्ज देऊन टाकलं. मग ते खरं आहे का हो. दुसऱ्या दिवशी काय झालं, हा झोपीतच होता तोपर्यंत दरवाजाची कडी वाजली आणि स्वप्नामधून जागा होऊन बघतो तर काय हो, सगळे देणेकरी दारामध्ये उभा आहेत आणि ते काय मागतायत, माझं देणं द्या म्हणतायत. सगळेजण त्याला स्वतःचं देणं मागतायत. मग त्यावेळेस हा म्हटला की तुमचं रात्री स्वप्नात काय देऊन टाकले, सगळं देणं देऊन टाकले. मग ते खरं मानणार आहे का. तसं
तसंच काय आहे हो, असा जो कल्पनेत उभा केलेला अनुभवाचा गाभा आहे, म्हणजे म्हणून जे ते परब्रह्माच्या ठिकाणी अनुभवास काय नाही हो, परब्रह्माच्या ठिकाणी तसं शंका घेण्याला काय नाही हो, जागाच नाहीये, हे लक्षात घ्या. मिथ्या कल्पनेपासून झाला खरेपण कैसे असेल त्याला, म्हणून ते अनुभवाला ठावची नाही. आता एखादी गोष्ट कल्पनेत तयार केलेली असेल तर तिथं खरं कसं काय येणार आहे हो, कारण मिथ्या कल्पनेपासून झाला खरेपण कैचे असेल त्याला, म्हणून ते अनुभवाला ठावची नाही. मग तिथं अनुभवाचा असण्याचा काही संबंधच येत नाही, कल्पनेत अनुभवाचा काही संबंध येत नाही. दुजे विन अनुभव हे बोलण्याची तो वाव, या कारणे नाही ठाव अनुभवासी. आता द्वैत भागाशिवाय अनुभव घेणे, आता द्वैत भावाशिवाय अनुभव घेणे हे बोलणेच मूळ काय आहे हो, व्यर्थ आहे असं सद्गुरू म्हणतायत. म्हणून काय करायचंय, म्हणून अनुभवास काय नाही इथं थारा नाहीये. कशात, समाधान, अनुर्वाच्य समाधान बघतोय आपण परब्रह्माचं, म्हणजे आपल्याला काय बघायचंय, अनुभव. म्हणून समाधान सांगायचं म्हणलं तर काय मिळत नाही हो, इथं अनुभव सांगताच येत नाही ना. का हो, ते परब्रह्म आहेच तसं की आपल्याला कळतंय की काय हो, श्रवण केल्यानं काय प्राप्त होतंय, आपल्याला समाधान प्राप्त होतंय, परंतु ते सांगता येतंय का आपल्याला, दुसऱ्या व्यक्तीला ते सांगता येतंय का हो, नाही सांगता येत. म्हणून समर्थ काय म्हणतात तिथं, द्वैत भावाशिवाय अनुभव घेणे म्हणजे दुजे विन अनुभव हे बोलण्याची तो वाव, या कारणे नाही ठाव अनुभवाशी. तर अनुभवाचा काय नाही, संबंधच नाहीये. काय अनुभवी त्रिपुटी उपजे, अद्वैती द्वैतची लाजे, म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य. म्हणून काय हो, अनुभव घेऊ लागले की अनुभव घेणारा आणि ज्याचा अनुभव घ्यायचा आहे ते, म्हणजे त्रिपुटी कशी तयार होते बघा, अनुभव घेणारा आणि ज्याचा अनुभव घेऊ लागले की अनुभविता, अनुभव घेणारा. म्हणजे आता त्रिपुटी कोणती तयार होते बघा, अनुभव घेणारा, अनुभव्य म्हणजे ज्याचा अनुभव घ्यायचा आहे ते परब्रह्म, आणि अनुभव, स्वतः अनुभव, अशी काय होते हो, त्रिपुटी तयार होते द्वैताच्या ठिकाणी. काय, अद्वैत द्वैतची लाजे, म्हणजे काय होतंय, अद्वैताच्या ठिकाणी तर द्वैत सुद्धा शिल्लक राहत नाही. मग त्रिपुटी कुठली, अनुभवी त्रिपुटी उपजे, म्हणजे अनुभव घेणारा, ज्याचा अनुभव घ्यायचा आहे तो, आणि स्वतः अनुभव, अशी काय होते हो, त्रिपुटी तयार होते. मग तिथं द्वैत आणि अद्वैत काय उरतंय, म्हणजे अद्वैताच्या ठिकाणी तर द्वैत सुद्धा काय राहत नाही, शिल्लक राहत नाही. दिवस रजनीचे परमित्य, करावया मूळ आदित्य, तो आदित्य गेलिया उर्वरित, त्यासी काय म्हणावे. दिवस रजनीचे परिमित्य म्हणजे काय, दिवस व रात्र ह्यांची मर्यादा ठरवण्यास मूळ कोण आहे, सूर्य आहे. आणि तो सूर्य नाहीसा झाल्यावर बाकी राहील त्याला काय म्हणायचं, जे काय बाकी राहणार आहे, सूर्यच नाहीसा झाल्यावर बाकी काय राहणार आहे, मग त्याला काय म्हणायचं. शब्द मौनाचा विचार, व्हावया मूळ ओंकार, तो ओंकार गेलिया उच्चार कैसा करावा. म्हणजे सद्गुरू काय सांगतात, ओळख करून देतात आपल्याला. जर आपण म्हणतोय की दिवस रात्र सूर्यामुळे होते, बरोबर, मग तो सूर्यच नाही राहिला तर मग बाकीच्या असण्याला नसण्याला काय अर्थ आहे, म्हणजे बाकी काय राहील, बाकी राहील त्याला काय म्हणायचं. मग सूर्यच नसल्यावर दिवस रात्र होईल का, मग आपण काय म्हणायचं, असं म्हणजे समर्थ आपल्याला विचारतायत प्रश्न. शब्द मौनाचा विचार, व्हावया मूळ ओंकार, तो ओंकार गेलिया उच्चार कैसा करावा. आता काय म्हणतात व शब्द व मौन हे समजण्यास कारण कोण आहे, मूळ कारण
शब्द कशापासून तयार झालाय? मूळ ओंकारापासून शब्द तयार झालाय. मग तो ओंकारच नाहीसा झाला तर उच्चार कसा करायचा? बघा, उच्चार कसा करायचा? अनुभव आणि अनुभविता सकळ ए मायेची करिता, ते माया मुळी नसता त्याशी काय म्हणावे? आता अनुभव व अनुभव घेणारा हे सर्व कशामुळे तयार झालेले आहे? मायेमुळे झालेले आहेत. मग ती मायाच समूळ नाहीशी झाली तर मग जे राहील त्यास काय म्हणावे? सद्गुरूंना काय करायचं? द्वैत उदाहरणं दिली ती सगळी आपल्याला, परंतु यातून काय घ्यायचं आहे आपल्याला? अद्वैत अर्थ घ्यायचा आहे. मग हे सगळं ह्यांच्या अगोदर कोण आहे? हे ओंकाराच्या अगोदर कोण आहे? सूर्याच्या अगोदर कोण आहे? मायेच्या अगोदर कोण आहे? ह्याची काय करायची आपल्याला? जाणीव घ्यायची. म्हणून सद्गुरूंनी काय दिलेत? ही उदाहरणं दिलेत. सूर्याचं उदाहरण दिलंय तुम्हाला, ओंकाराचं उदाहरण दिलंय. म्हणजे सद्गुरू काय म्हणतात? तुम्ही म्हणताय की अनुभव आणि अनुभव घेणारा, मग हे सगळं कुठून तयार होतंय? मायाच तयार होतंय. मग त्या मायाच जर नसेल तर माया नसताना जे होतं त्याला काय म्हणायचं? सद्गुरूंचा प्रश्न आहे, वस्तू एक आपण एक, ऐसी असती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक, बोलो येता सुखे. आता वस्तू एक आपण एक, काय सांगितलंय? ब्रह्म एक व आपण एक असा भिन्न भाव असता तर अनुभवाचा विचार खुशाल सांगता आला असता. बघा, सद्गुरू काय म्हणतात? वस्तू एक आपण एक. वस्तू कोणाला म्हटलंय? त्या परब्रह्माला म्हटलंय सद्गुरूंनी. वस्तू एक आपण एक, ऐसी असती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक, बोलो येता सुखे. मग वस्तू एक असती आणि आपण एक असतो आणि असं वेगळं जर असतो तर काय आपल्याला त्याचा काय सांगता आला असता? लगेच हे विचार खुशाल सांगता आला असता. परंतु ते काय नाही हो. ब्रह्म आणि माया काय आहे? मायेला अर्थ कुठपर्यंत? ते सद्गुरूंना सांगायचं. मायेला अर्थ कुठपर्यंत? जोपर्यंत अंतरी परब्रह्म आहे तोपर्यंत. आणि वेगळं केलं की मायेला काय उरत नाही, अर्थ उरत नाही हो, असं सद्गुरूंचं सांगणं आहे. वेगळेपणाची माता, ते लटिके वंदेची सुता, म्हणून या अभिन्नता मुळीच आहे. आता भेदभावाची आई जी माया, ती वांजेच्या मुलीप्रमाणे काय आहे हो? खोटी आहे. म्हणून जीव व ब्रह्म ह्यांच्यामध्ये मूळचाच काय आहे हो? अभिन्नपणा आहे. म्हणून स्वरूप समाधान बोलण्यात येऊ शकत नाही. अतएव ते अनिर्वाच्य आहे. म्हणजे ते वाचेनं सांगता येत नाही. अनिर्वाच्य म्हणजे काय हो? त्याचा अर्थच काय आहे? जे वाचेनं सांगता येत नाही ते अनिर्वाच्य. ते काय आहे? ते परब्रह्म आहे, ते वेगळं नाहीच आहे. का हो? भेदभावाची आई जी माया आहे ती वांजीच्या मुलीप्रमाणे खोटी आहे. आता वांज कुणाला म्हणते? ज्याला मुलं नाही त्यांना म्हणतात. मग वांजेची मुलगी म्हटलं तर कसं होईल? त्याप्रमाणे ती माया आहे. मग मूळचाच या दोघांमध्ये काय आहे हो? माया आणि ब्रह्म यांच्यामध्ये काय आहे? मूळचाच अभिन्नपणा आहे. तर त्या स्वरूप म्हणून ते काय आहे? अनिर्वाच्य आहे. म्हणून ते काय आहे हो? अनिर्वाच्य आहे. ते वाचेनं बोलता येत नाही. ते परब्रह्म, ते समाधान सांगता येत नाही. अजन्मा होता निजेला, तेने स्वप्नी स्वप्न देखिला, सद्गुरु शरण गेला, संसार दुःखे. अजन्मा होता निजेला काय सांगितलंय? आता स्वरूपाच्या ठिकाणी जन्म, बंध, मोक्ष इत्यादी काही एक नाही. ते स्वयं समाधान रूप आहे. ते एका कहाणीच्या रूपाने सांगतात. स्वरूप हे सहज काय आहे हो? अजन्मा होता निजेला, तेने स्वप्नी स्वप्न देखला,
सद्गुरु शरण गेला संसार दुःखे. आता अजन्मा जनजन्मच घेतला नाही, तो काय गेलाय? म्हणजे सद्गुरूंना काय सांगायचंय, अजन्मा म्हणजे जनजन्मच घेतला नाही, तो झोपलाय. काय म्हणतात समर्थ बघा, माया हे सगळं काय आहे हो? माया आहे. अजन्मा जो जन्म अजून ज्या जीवानं जन्मच घेतला नाही त्यानं काय केलं? तो म्हणून म्हणजे कधी जन्मास न आलेला म्हणून तो काय होता? झोपला होता. आणि त्याला काय पडली होती? मायेची झापड पडली होती. आणि त्याने एक स्वप्न पाहिलं. काय हो? की मी संसारात खूप काय झालोय, दुःखी झालोय, असं त्यानं काय पाहिलं हो? स्वप्न पाहिलं. आणि स्वप्नात दुसरं स्वप्न काय पाहिलं? की त्या संसारामध्ये काय मी खूप दुःखी झालो आणि संसार दुःखाने त्रस्त झाल्यामुळे मी काय गेलो? सद्गुरूंना शरण गेलो. म्हणजे हे बघतय कोण? सद्गुरूंना शरण कोणी जायला पाहिजे? सद्गुरूंना शरण कोणी जायला पाहिजे? जो जन्माला आलाय त्यानं काय गेलं पाहिजे ओ? सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. इथं कोण समर्थ सांगतायत? सद्गुरू काय म्हणतायत? अजन्मा अजन्मा होता निजेला त्याने स्वप्न केला. सद्गुरू शरण गेला, स्वप्नात स्वप्न बघितलं. आणखी आधी स्वप्न कशाचं बघितलं? की मी जन्म घेतलाय आणि मला संसारात खूप दुःख झाले. आणि दुसरं स्वप्न बघितलं की संसार दुःख झाल्यामुळे मी कुठं गेलो? सद्गुरूंना शरण गेलो. सद्गुरु कृपेस्तव झाला संसार वाव, ज्ञान झाली या ठाव पुसे अज्ञानाचा. आता सद्गुरु कृपेस्तव झाला संसार वाव, मग सद्गुरु कृपेने संसार मिथ्या झाला. मी कोण आहे ह्याचे ज्ञान होऊन माझे अज्ञान पार लयास गेले. आहे तितुके नाही झाले, नाही नाही पणे निमाले, आहे नाही जाऊन उरले नसोन काही. काय कळतंय का हो? सद्गुरू आल्याशिवाय आपल्याला या ओव्यांचा तरी अर्थ कळतोय का? सद्गुरू काय सांगितलंय? दृश्य स्थूलादिक दृश्य आकार रूप सर्व संसार आहेसा वाटत होता, तो विवेकाने नाहीसा झाला. जे नाही म्हणजे शून्य किंवा अज्ञान. शून्य किंवा अज्ञान, जेथून सर्व दृश्य उभारले ते नाहीपणाने म्हणजे मूळचेच नसल्यामुळे नाहीसे झाले. ह्याप्रमाणे आहे व नाही ही दोन्ही जाऊन जे उरले ते शुद्ध स्वरूप, पण ते नसोन काही म्हणजे विशेषत्वाने कोठेच नाही. अर्थात ते अमुक प्रकारचे आहे किंवा अमुक प्रकारचे नाही असे वर्ण व्यक्ती रूपाने त्याचबद्दल काहीच बोलता येत नाही. ते आहे पण कसं आहे होते बघा. ह्या शब्दाचा किती सुंदर ओवी आहे. आहे तितुके नाही झाले, नाही नाही पणे निमाले, आहे नाही जाऊन उरले नसोन काही. म्हणजे आहे आणि नाही ही दोन्ही जाऊन जे उरले ते शुद्ध स्वरूप, पण ते नसोन काही म्हणजे काय हो? अनिर्वाच्य. म्हणजे ते कोठेच नाही असे ते काय हो? अनिर्वाच्य. शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान तेने झाले समाधान, ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती. काय हो सांगितलंय? शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान तेने झाले समाधान, ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती. म्हणजे शून्याच्या पलीकडचे जे शुद्ध ज्ञान ते कोणाला झाले हो? ते मला झाले. त्यामुळे माझे समाधान होऊन मी परमात्म्याशी एकरूप झालो व अभिन्न अशी सहज स्थिती मला लाभली. असं कोण म्हणतात? सद्गुरू म्हणतायत. कुणाला? कल्याण स्वामींना समर्थ सांगतायत. काय? शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान तेने झाले समाधान, ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती. ही सहज स्थिती कधी मला स्वतःला प्राप्त झाली. अद्वैत निरूपण होता निमाली द्वैताची वार्ता, ज्ञान चर्चा बोलो जाता जागृती आली. म्हणजे काय सांगितलं हो इथं? सद्गुरु मुखाने अद्वैताचे निरूपण ऐकून
द्वैताची सगळी गोष्ट संपली आणि आत्मज्ञानाची चर्चा करू लागल्याबरोबर स्वस्वरूपाची म्हणजे मी स्वरूप आहे अशी जागृती आली असं स्वप्न पडले श्रोत्यांना. काय अद्वैत निरूपण होता निमाली द्वैताची वार्ता, ज्ञान चर्चा बोलो जाता जागृती आली. म्हणून श्रवण करताना कसलं निरूपण ऐकायचंय हो? अद्वैत निरूपण ऐकायचंय, जेणेकरून आपल्याला काय होईल हो? जागृती येईल. ह्या संसार दुःखातून आपल्याला काय मिळेल हो? सुटका मिळेल. आपल्याला त्या अनुर्वाच्याची काय होईल हो? ओळख होईल. श्रोता व्हावे सावधान, अर्थी घालावे मन, खुणे पावता समाधान अंतरी कळे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात? श्रोत्यांनी सावधान होऊन अर्थामध्ये मग्न मन घालावे, म्हणजे मननपूर्वक अर्थाचा विचार करावा. आणि खून पटली म्हणजे समाधान काय आहे ते अंतकरणात कळू लागेल. काय हो? खून पटाय पाहिजे तुम्हाला. अद्वैत निरूपण घ्या, लगेचच काय होईल? ते अनुर्वाच्य समाधान तुम्हाला काय होईल? जाणवेल, असं स्वतः समर्थ म्हणता आहेत. तेने जितुके ज्ञान कतिले, तितुके स्वप्ना वारी गेले, अनुर्वाच्य सुख उरले शब्दातीत. आता श्रोत्यांनी सावधान होऊन काय करायचंय? अर्थामध्ये काय करायचंय हो? मन घालायचंय. आणि तो जो अजन्मा म्हणून अजन्मा जितके ज्ञान बोलला तरी ते स्वप्नावारी गेले, त्याची ही बडबड स्वप्नात जसे स्वप्नात बघा बरळतात माणसं त्याच्याप्रमाणे झाली. शब्दातीत अनिर्वाच्य सुख ते वेगळेच आहे, ते स्वप्नावारी गेले. जे तेने जितके ज्ञान कतिले तितके स्वप्नावारी गेले, म्हणजे अनुर्वाच्य सुख उरले शब्दातीत. म्हणून अनुर्वाच्य सुख काय आहे हो? वेगळेच आहे. त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे, नाहीतर त्या स्वप्नातल्या माणसासारखी आपली अवस्था होऊ नये असं सद्गुरू सांगतायत. तेथे शब्दे विन ऐकता, अनुभव ना अनुभविता, ऐसा निवांत तो मागुता जागृती आला. तेथे शब्दे विन ऐकता, समर्थ काय म्हणतात? त्याचा अनुभव म्हणजे सुखाचा अनुभव नाही व अनुभव घेणारा नाही, ते शब्दा वाचून ऐक्य आहे असा तो निशब्द होऊन अद्वैत रूप झाला, म्हणजे तो पुन्हा खरा जागा होतो. म्हणजे प्रत्येकाने काय व्हायचं? द्वैत भागात वागायचंय, पण अद्वैत भाग कुठे घ्यायचाय हो? अंतरी घ्यायचाय आणि जाग व्हायचंय. सद्गुरू म्हणतायत, समर्थ म्हणतायत, जागे व्हा. तेथे शब्दे विन ऐकता, अनुभव ना अनुभविता, ऐसा निवांत तो मागुता जागृती आला. तेने स्वप्नी स्वप्न देखिला, जागा होऊनी जागृती आला. तेथे शब्द कुंठित झाला, अंत न लगे. त्या अजन्म्याने वर सांगितली ना, आपल्याला ज्ञान चर्चा केली ना वरती, त्या स्वप्नातल्या स्वप्नाप्रमाणे अर्थात फोल ती कहाणी काय आहे? स्वप्नातले स्वप्न म्हणल्यावरती कहाणी काय आहे? खोटी आहे. तो स्वरूपी जागा होऊन जेव्हा त्यास खरी जागृती आली, तेव्हा त्याला काय हो? जागृतीचे वर्णन करण्यास काय हो? शब्द कुंठित झाला, म्हणजे त्याला काय हो? अंतच लागेना कशाचा. या निरूपणाचे मूळ केलेची करू प्रांजळ, तेने अंतरे निवळ समाधान कळे. आता ह्या निरूपणाचे रहस्य पूर्वी सांगितले आहेच, तेच पुन्हा स्पष्ट करून सांगू. तेने करून अंतकरणास काय होईल व पूर्ण समाधान होईल. समर्थ सांगा, आपल्यासाठी समर्थ म्हणतात की तुला पूर्ण सांगतो, आणखीन सांगतो, किती तुला जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत तुला निरूपण देतो, श्रवण देतो. मी निरूपण देतो, तू काय कर? श्रवण कर. पण काय घे? अंतरी समाधान घे. त्या अजन्म्यासारखी आपली स्वतःची गत होऊ देऊ नको. तव शिष्य विनविले, जिहे आता निरोपले, ते पाहिजे बोलिले मागुते स्वामी. आता लगेच शिष्य काय म्हणाला बघा, ह्या निरूपणाचे रहस्य पूर्वी सांगितले आहेच, तेच पुन्हा स्पष्ट करून सांगू. तेने करून अंतकरणास काय होईल व पूर्ण समाधान होईल.
आता तेव्हा शिष्यानं बी काय केलं, विनंती केली की समर्था आता जे निरूपण केलं ना तेच मला पुन्हा कृपा करून काय करा, सांगा, जेणेकरून काय होईल, माझा संशय जाईल अंतरीचा. मज कळाया कारण केलेची करावे निरूपण, येतील जे का निज खून ते मज अनुभवावी. मला कळण्यासाठी काय करा, पूर्वी सांगितले तेच निरूपण काय करा, पुन्हा सांगा. कारण ह्यातील जी रहस्याची खूण आहे तिचा अनुभव मला घडवून द्यावा. अजन्मा तो सांग कवण, तेने देखील कैसा स्वप्न, ते कैसे निरूपण बोलिले आहे. आता अजन्मा कोण, त्यानं कसलं स्वप्न पाहिलं, त्याचं विवरण कसं केलं आहे ते मला काय करा, सांगा. ऐक शिष्या जाणोनी शिष्याचा आदर, स्वामी देती प्रत्युत्तर, तेची आता अति तत्पर, श्रोती येते परिसावे. आता जाणोनी शिष्याचा असं अगत्य पाहून काय हो, सद्गुरूंनी काय केलं, त्यांना जे उत्तर दिले समर्थांनी ते श्रोत्यांनी काय करावं, अत्यंत तत्परतेने ऐका. जाणोनी ऐक शिष्या सावधान, अजन्मा तो तुची जाण, तुवा देखीला स्वप्नी स्वप्न, तोही आता सांगतो. आता सद्गुरू समर्थ काय म्हणतात, ऐक, तूच तो आहे. शिष्या म्हणजे आपल्याला सर्वांना सांगितले काय, सावधपणे ऐका, अजन्मा दुसरं तिसरं कुणी नसून तुम्हीच आहात. जे कोणी हे श्रवण करतायत का नाही तेच काय आहेत, अजन्मा आहेत. आणि तुम्हीच काय केलंय, स्वप्नात स्वप्न काय पाहिलं ते आता सांगतो, ते ऐक. अजन्मा कोण आहे, आपणच आहे. स्वप्नी स्वप्नाचा विचार, तो तू जाण हा संसार, येते तुवा सारासार विचार केला. किती सुंदर समर्थांनी सांगितलंय बघा. स्वप्नातला संसार हा स्वप्नवत जाणून सारासार विचार केलास. काय स्वप्नी स्वप्नात संसार हा काय आहे हो, स्वप्नासारखा आहे. आणि तू तुला कळलं पाहिजे, सारासाराचा विचार तू केला म्हणून तुला काय केलं, सद्गुरुपद भेटलं. म्हणजे सद्गुरूंच्या रूपाने तुला काय झाली हो, परब्रह्माची ओळख झाली. सारासार विवेक तुझ्याकडं आलाय की काय आहे संसार हा, काय आहे स्वप्नापरी आहे. रिगोणी सद्गुरु शरण, काढून शुद्ध निरूपण, याची करसी ऊन खूण प्रत्यक्ष आता. आता काय कर, रिगुण सद्गुरु शरण म्हणून सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्यापासून काय हो, शुद्ध निरूपण ऐकलेस, त्याची चर्चा आता प्रत्यक्ष तू काय करत आहेस. आणि याचाची घेता अनुभव, बोलणे तितके होते वाव, निवांत विश्रांतीचा ठाव, ते तू जाण जागृती. ह्याच चर्चेचा तू अनुभव घ्यायला काय लागलास, म्हणजे तुला कळून येईल की तू जे बोलतोस ते सारे काय आहे, व्यर्थ आहे. निशब्द अशी जी विश्रांती तीच खरी काय आहे हो, जागृती होय. हे तू काय कर, ध्यानात ठेव. याचाच ज्ञान गोष्टीचा गलबला, सरोन अर्थ प्रगटला, याचा विचार घेता आला अंतरी अनुभव. आता काय हो, समर्थ काय म्हणतात, अनुभव. आणि आता तुला वाटेल काय हो की हीच खरी काय आहे, जागृती आहे, मला अनुभव प्राप्ती झाली. पण हा काय आहे, तुझा निवळ भ्रम आहे. तुझं वाटे हे जागृती, मज झाली अनुभव प्राप्ती, हा या नाव केवळ भ्रांती, फिटलीच नाही. अनुभव अनुभवी विराला, अनुभवे विन अनुभव आला, हाही स्वप्नीचा चेईला नाही स बापा. आता अनुभवी अनुभव विराला, अनुभव म्हणजे अनुभवता, आणि अनुभवी म्हणजे अनुभव्यामध्ये लय पावला, आणि अनुभवे विन असा अनुभव आला, हेही स्वप्नातून जाग्या झाल्याचे लक्षण नव्हे. काय हो, अनुभव आला असं म्हटलं तरी काय हो, हे काय नाहीये, स्वप्नातून जागे. कारण परब्रह्माचा ज्याला अनुभव येईल त्याला स्वप्नच पडणार नाही संसाराचं. जागा झाली या स्वप्न उर्मी, स्वप्नी मनसी अजन्मा तो मी, जागेपणे स्वप्न उर्मी गेलीच नाही. जागा झाली या स्वप्न उर्मी. आता तू जागा झाल्यावर तुला काय वाटतंय,
की हे जागे झाल्यावर स्वप्न उर्मी म्हणजे काय हो, स्वप्नात जे तू मी तो अजन्म आहे असे म्हणतोस आणि ती जागेपणा आला तरी अद्याप जागा झालाय तरी काय हो, स्वप्नाचा देखावा आठवून अजन्मा तो मी असे जोपर्यंत तू म्हणत आहेस, तुला वाटत आहे, तोपर्यंत तू खरोखरी जागा झाला नाहीस. म्हणजे तो अजून बी तू काय म्हणतोय, परब्रह्माची ओळख होऊन सुद्धा काय म्हणतोय बघा. समर्थांची भाषा काय आहे हो, अद्वैत आहे, अद्वैत निरूपण आहे. हे आपल्याला समजायला काय थोडं कठीण आहे, समजून घ्या. जागा झाली स्वप्न उर्मी, स्वप्नी मनसी अजन्मा तो मी, जागेपणे ओ स्वप्न उर्मी गेलीच नाही. आता बघा, जागा झाल्या आपण म्हणतो अजन्मा तो मीच, आणि स्वप्न पण मलाच पडलंय. मग अजून आपलं काय गेली नाही स्वप्न, ते स्वप्नातली जी भ्रांती आहे ती अजून आपली काय गेलेली नाहीये. समर्थ असं म्हणतायत, स्वप्नी वाटे जागेपण, तैसी अनुभवाची खूण, आली परी ते सत्य स्वप्न भ्रमरूप. म्हणजे काय हो, स्वप्नात जसे जाग झाल्यासारखं वाटतंय तसंच अनुभव आला असे वाटणे, हेही खरोखर काय हो, भ्रमरूप स्वप्नच होय. जागृती या पहिलीकडे, ते सांगणे केवी घडे, जे ते धारणाची मोडे विवेकाची. जोपर्यंत खरी जागृती सगळ्या ह्याच्या पलीकडची का हो, ती सांगता कशी येईल, कारण ते काय हो, विवेकाची ग्रहण शक्तीच खुंटते. खरी जागृती काय हो, जिथं सारासार विवेक आहे तिथं खरी जागृती निर्माण होते. आणि म्हणजे तुला अजून काय जर निर्माण झालेली नाहीये, शंका कुशंका येत आहेत, म्हणजे अजून तुला काय निर्माण झालेली नाहीये, जागृती अवस्था प्राप्त झालेली नाही, तो अजून काय आहे, स्वप्नामध्येच आहे, म्हणजे संसारामध्येच आहे. म्हणून जिथे समाधान, बोलताचे नये ऐसे जाण, निशब्दाची ऐसी खूण ओळखावी. आता म्हणून ते काय खरी म्हणून ते समाधान बोलून दाखवता येत नाही, हे ध्यानात असू दे. निशब्दाची म्हणजे परब्रह्माची खूण अशी आहे, हे ओळखून ठेव. कसा परब्रह्म आहे आपल्याला सांगितलंय समर्थांनी, काय हो, ज्याला काय करता येत नाही. सूर्याच्या अगोदर जो होता, आपल्या अगोदर जो आहे, मायेच्या अगोदर जो आहे, तो काय आहे हो, तो परब्रह्म आहे. त्याला ते समाधान आपल्याला सांगता येत नाही शब्दाने. काय शब्दाने परब्रह्माला भेटलेलं समाधान आपल्याला सांगता येत नाही. ते म्हणून ते काय आहे, कसं अनिर्वाच्य आहे. हे काय खर जाणीव ठेवायची. ऐसे आहे समाधान, बोलताचे नये जाण, इतुकेन अबानली खूण निशब्दाची. असे हे समाधान आहे, सांगायला म्हणून येतच नाही. एवढ्याने निशब्द अशा ब्रह्माची तुला काय होईल, खून पटेल. समाधान हे बोलताच येत नाही, ते कसं आहे हो, अनिर्वाच्य आहे. असं काय सांगतात सद्गुरू, सांगतात की समाधान काय आहे, अनिर्वाच्य म्हणजे ते परब्रह्म. ते आपल्याला वाचेन बोलता नाही, दाखवता म्हणजे सांगताच येत नाही, पण ते आहे. हे कुणाला कळतं, ज्याच्याकडे विवेक आहे. सारासार विवेक बुद्धी ज्याला दिली परमेश्वराने, म्हणजे संतांना, साधू संतांना ते अनिर्वाच्य समाधान मिळालं. आपण अजून काय आहे हो, अजन्मा अवस्थेत आहे. परंतु सद्गुरूंनी आपली काय केले हो, श्रवणाद्वारे, निरूपणाद्वारे आपल्याला सद्गुरू त्या अजन्मा अवस्थेतून, स्वप्न अवस्थेतून बाहेर काढण्याचा काय करतायत, प्रयत्न करतायत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, अनुर्वाच्य नाम समास 10वा.